अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थान एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो कंधे पर कोई कर्तव्य होता है। मैं आपको अभी ताज़ा उदाहरण देता हूँ। जब 6 दिसंबर को अयोध्या में बाबरी मस्जिद का ढांचा गिराया गया तो शिवसेना ने सबसे आगे जाकर के झंडा गाड़ दिया, हमने गिराया और उसको बड़े गौरव से उसको ओन किया। गौरव तो है ही, बिल्कुल, इसमें कोई शर्म की बात नहीं है। मैंने तो कहा दिया, साफ कह दिया। आप ये मानते हैं ये बाबरी मस्जिद गिरा नहीं दी गई है, इसके नीचे हमारा जो टेम्पल था, मंदिर था राम का, वो हमने ऊपर लाया। कुछ लोग कहते हैं शिवसेना के तो वहां एक भी आदमी नहीं था। ना, इससे कैसे हो? नहीं तो बड़ी शर्म की बात है। अब आप ज्यादा पूछेंगे तो सीबीआई मेरे पीछे लगेगा। कोशिश तो यही होनी चाहिए कि सब लोग साथ मिलकर के लड़े। कोशिश तो करते रहते हैं, कोशिश हमारे शंकरराव जी भी कर रहे हैं। शांतता कैसे रहेगी, सुव्यवस्था कैसे रहेगी, फिर भी लोग बम फटते हैं, क्या करें। और जब बम फटते हैं उसके बाद में जो राइट होते हैं उसमें शिवसेना का हाथ रहता है। हाथ में पाँव रहता है। तो क्यों रहते हैं आप लोग? सिनेमा वर्ल्ड चित्रपट सेना है आपकी, हाँ, बाकी जगह उद्योगों में कामगार सेना है, तो हर जगह आपके लोग बैठे हैं, कहीं कुछ हो तो लोगों को एक डरा धमका के रखने के लिए। नहीं, ज़्यादा कोई शाना बने तो हमारी कोई बात नहीं होती है और दूसरे भी यही बात बर्ताव करेंगे उनके साथ। अच्छा, आप चीफ मिनिस्टर तो नहीं बने, कल को अगर प्राइम मिनिस्टर बनने का मौका मिले तो आप बनेंगे? देश के हित के लिए बनना पड़ेगा, मगर साफ सुथरा करने के लिए कोई करनी पड़ेगी। बड़े यानी कि मर्सिलेसली वन हैज टू रूल दैट टाइम। आई विल डू दैट। प्राइम मिनिस्टर बन के पहला काम कौन सा करेंगे आप? पहला बिल्कुल कश्मीर साफ करूंगा। एक ही आदमी मेरे देश में, पूरे देश में, चाहे वो पाकिस्तान का हो या बांग्लादेश का हो, यहाँ नहीं रहेगा। और जितने कोई आतंकवादी आए हैं, एक पर भी मैं मुकदमा नहीं चलाऊंगा। शूट टू किल। Never once you have actually shown any sympathy for Hindus. But I'm saying that after the Mughlans arrests were made. I am a Hindu, a mad Hindu. You call yourself mad? Pardon? You call yourself mad? Don't be that smart. No, why? And put any invented commas to mad. No, what do you mean by that? I mean it that you always branded us as the Hitlers and this and that. What about the Muslims? आमच्या धर्माचा अपमान आहे। आता सहिष्णुवादी राहता येणार नाही। सहिष्णुपणा आमचा संपला, जळून तो खाक झालेला आहे। आता जर हिंदू धर्माच्या विरोधात कोण उभे राहील तर त्याला त्याचं जळून आम्ही भस्म केल्याशिवाय राहणार नाही। काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे। शंकरराव चव्हाणला जमलं नाही ना नरसिंह रावाला ते जमलं नाही। ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे, ही माझी एकट्याची नव्हे। मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत। गुजरातमध्ये तुम्ही गुजराती असाल, पण महाराष्ट्रामध्ये सोडून द्या, गुजरातमध्ये तुम्ही गुजराती आहात आणि संपूर्ण देशामध्ये तुम्ही हिंदू आहात। बंगालमध्ये तुम्ही बंगाली असाल, पण हिंदुस्थानामध्ये तुम्ही हिंदू आहात। यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा, बरं। आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं। जाम काय अगदी काळं वेळं अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे। करणार की नाही, निवडून आल्यानं धडा शिकवणार की नाही, जर आरामखोरी केली तर, समजलं ना? हे करायला पाहिजे। मी लोकशाही, फालतू लोकशाही मानत नाही। ही लोकशाही नव्हे की ज्या जनता म्हणणार गांडूची अवलाद म्हणून कधी जगू नका। मेलात तरी चालेल, प्लेग आला तरी चालेल, मी उलट प्लेगच्या उंदरांना बोलेन, ये रे ये, या गांडूंना लवकर मरण आण, असं मी त्यांना सांगेन। कशा करता जगायचं? मर्द म्हणूनच आम्ही जगणार आहोत। आणि या मर्दांच्या बाबतीत म्हणाल तर या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये, असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे। आणि ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं, हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतोय। भांडण काय तुमचं खुर्चीवरचं? छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही, बिलकुल नाही। आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, गाडायचा नव्हे, जाळायचा आहे।
राष्ट्रवादी मुसलमान, राष्ट्रवादी कोणी, राष्ट्रवाद्याचा अर्थ समजून घ्या. मुसलमानांच्या बाजूला जर कोणी पाकिस्तानचे हिजडे लपले असतील तर त्या राष्ट्रवादी मुसलमानांनी आपणहून पोलिसांना कळवलं पाहिजे की माझ्या बाजूला एक आतंकवादी पाकिस्तानवादी इकडे राहिलेला आहे, ताबडतोब त्याला पकडून घ्या. याला म्हणतात राष्ट्रवादी मुसलमान. पण हिंदूंची मारायला आलाय म्हणून गप्पा बसणारा जो कोणी असेल ना लांडा, त्याची आम्ही पर्वा करणार नाही. ते दिल्लीमध्ये बसलेले हिजडे त्या यासीनला सोडून गेला म्हणाल्यानंतर कुठेही काहीही ऍक्शन नाही, काही नाही. आज जरी नथुरामाचं नाव काढल्याबरोबर त्याच्या मागे लगेच खटल्याचा ससेमिरा लागतो आणि या भडवास यासीन पाकिस्तानचा अतिरेकी तिथे येऊन तुमच्या महात्मा गांधींना शिव्या देतो. त्याबद्दल तुम्ही कुठे खटला घालायला तयार नाही. उलट तो आमरण उपोषणामध्ये मरण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला सांगते, तू म्हणतो त्याप्रमाणे वागतो, सैन्य मागे घेतो, खंदक बुजवतो, पण मरू नकोस. हे राज्य करते इतक्या नागडीपणाने राज्यकारभार ह्या देशाचा चाललेला आहे. भ्रष्टाचार होणार नाही तर काय होणार. पीने पिलाने से तो कोई परहेज नहीं ना सरकार को. हम कोई विनोबा भावे और मोरारजी देसाई नहीं. आप भी बियर पीते हैं? पर आदमी को कुछ ना कुछ तो ऐसी हैबिट होनी चाहिए कि लोग उनको कहेंगे कि ये आदमी है. मुझे वो लोग पसंद नहीं आते, बड़े बदमाश होते हैं. कि आप सिगरेट पीते हैं? नहीं, मैं पीता नहीं. कि आप शराब नहीं? नहीं, मैं नहीं शराब. कोई आप पान भी? नहीं, मैं पान नहीं खाता हूँ. ये सुपारी? नहीं सुपारी. साला क्यों जिंदा रहते हैं आप लोग? मैं इतना नहीं कि भाई चलो ये भी नहीं वो भी नहीं. शादी भी क्यों की? वो भी छोड़ दो. ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माई शॉप. अलग नहीं चाहिए. शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी. जाओ. कहाँ जाएंगे लोग? कहाँ जाएंगे? आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है, हिंदुत्व के लिए मिल रहा है, भगवा झंडा के लिए मिल रहा है. इससे गद्दारी करना चाहते हैं या कोई हरामखोरी मारामारी? नहीं, ये मैं नहीं. मेरे यहाँ लोकशाही नहीं है, लोकतंत्र नहीं है. कारण काँग्रेस पक्षामध्ये एवढे हिजडे इतके आता चावायचं तरी कोणाला? सगळे झुकतात त्या सोनिया गांधीच्या समोर. ही हिजड्यांची अवलाद जो पण या देशाचे राज्य करते आहे काँग्रेस पक्ष म्हणून, स्वाभिमान मारून टाकलेला आहे संपूर्ण. अफजल खानाची लढाई झाली आहे, इतिहास आहे, हे सत्य आहे. कोथळा बाहेर काढला हे सत्य आहे. पण नाही, आता तो ओळी लिहायच्या नाही. का लिहायच्या नाही? त्यांच्या भावना दुखवतात. कोणाच्या दुखवतात? माझ्या महाराजांच्या बरोबर तर कितीतरी मुसलमान सरदार होते. तोफखान्याचा प्रमुख मुसलमान होता. अविश्वास नाही दाखवला मी त्याला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं नेहमी उदाहरण देतात. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्याला महाराजांना नजराणा म्हणून समोर आणली गेली, त्या महाराज म्हणाले, हा अशी सामुची आई सुंदर सती आम्ही लालात मार कान फटक पहिली. कम्युनल पैशन को बढ़ाना, कम्युनल पैशन जिसमें लोगों की जान जाए, खून बहे. आखिर हिंदू मरे, मुसलमान मरे, खून तो इंसान का बहता है. वो क्या मानते इस पर हमारी पूरी एक्शन कार्रवाई मुनसर होती है. तो आप रिएक्शनरी हम हैं. क्या मार खाते रहेंगे? बम फटने के बाद हम क्या हाथ जोड़ेंगे? भाई क्या आवाज था, ये करें हम? ऐसे बम तो हमने कभी देखे नहीं, दिवाली में भी नहीं. बहुत अच्छा आवाज था. भरने जाने के बाद छोड़ दीजिए. हमने तो बम नहीं फटाए. हमने की जो बात हो रही है, दंगा फसाद होता है, हम नहीं उतरते तो हिंदू मारे जाते. ये सच है. ये मैं नहीं कह रहा हूं, लोगों, आम लोगों को ही है. पूछो. लेकिन उस सारे से जो टेरर का, आतंक का जो वातावरण खड़ा हो जाता है, उसका ऐसे परिस्थिति में टेरर होना ही चाहिए. जो बाबरी मस्जिद का ढांचा गिराया गया, ये कानून मानकर गिराया गया. सुप्रीम कोर्ट का ऑर्डर था. सुप्रीम कोर्ट छोड़ दीजिए, वो कोर्ट नहीं मानता. उन्होंने क्या कहा था? सुप्रीम कोर्ट ने ये कहा था वो न्यू कंस्ट्रक्शन नहीं होना होगा. तो हमने ठीक है, कंस्ट्रक्शन कहाँ गया? उधर कंस्ट्रक्शन नहीं हुआ, डिस्ट्रक्शन हुआ. जो हिंदू धर्म है उसको तो बहुत सहिष्णु माना जाता है ना, बहुत पेशेंस वाले माने जाते हैं. वो मूर्ख होना था उनका. अभी तो मुझे मिलिटेंट हिंदू चाहिए, बिल्कुल मिलिटेंट हिंदू चाहिए. मुंबई आपके नाम से कांपती है, आप इस बात को मानते हैं? कांपना ही चाहिए. तो कार्टूनिस्ट के दिल में, या इसका जो कार्टूनिस्ट का दिल है, लाइनें खींचते खींचते उसमें ये टाइगर का दिल कहां से पैदा हो गया कि
मिलिटेंट बना दो। बैरिस्टर मोहनलाल करमचंद गांधी का जब भी महात्मा गांधी हो सकता है तो कार्टूनिस्ट का कोई शिवसेना प्रमुख क्यों न बन जाए? ये हिंदुस्तान हिंदुओं का है, फिर भी हुकूमत मुसलमानों की चलती है। ये मैं कभी नहीं बर्दाश्त करूंगा, कभी भी नहीं। अच्छा, आपने एक बार कहा था कि अगर आपको कोई हाथ लगाएगा तो पूरी कौम को साफ कर दिया जाएगा, इससे क्या मतलब था? मैंने कहा कि जाति जमाते की जो भी कौम हो, ये कहा कि मुसलमान हो उसके कौम हम खत्म करेंगे। मैं कौम की बात करने के पीछे मेरा यही मकसद था कि वो पाकिस्तान के लोग होंगे और जितने भी यहाँ होंगे, बांग्लादेश के होंगे, जितने भी होंगे वो हम खत्म करेंगे। आपने कहा था बांग्लादेशी मुसलमानों के यहाँ से हटाएंगे। जहाँ जहाँ मिलेंगे वहाँ से हटाएंगे, पाकिस्तान के हो या बांग्लादेश के हो। अफजल खानाचे कोथळे काढणारा हा महाराष्ट्र, शाहिस्ते खानाचे बोट तोडणारा हा महाराष्ट्र, सिद्धी जोहरचा जबरदस्त वेढा पडला असताना सुद्धा त्यातून सुद्धा निसटणारे आमचे महाराज आज जरी आमच्या बरोबर नसले तरी त्यांची स्फूर्ती आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे। तुम्ही वेढे टाका त्याच्यात आम्ही निष्ठू, तुम्ही पंजे दाखवा त्याची बोट तोडून टाकलेली आहेत। ज्या वेळेला देशावरती ज्या वेळेला गंडांतर आलेली आहेत, आक्रमण झालेली आहेत, त्यावेळेला आपला महाराष्ट्र उभा राहिलेला आहे। शिवराय नसते तर सगळ्यांची सुमता झाली असती। हा आमच्या धर्माचा अपमान आहे। आता सहिष्णुवादी राहता येणार नाही, सहिष्णुपणा आमचा संपला, जळून तो खाक झालेला आहे। आता जर हिंदू धर्माच्या विरोधात कोण उभे राहील तर त्याला त्याचं जळून आम्ही भस्म केल्याशिवाय राहणार नाही। काय माणसं, रक्ताचा विचार नाही, जन्म कुठच्या कुळात झाला त्याच्याबद्दल काही त्यांना परवा नाही। इथे आमचा राग आहे, इथे आमचं रक्त सळसळतं, हिंदूंचं रक्त सळसळतं। मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, फक्त एक दिवस, एक दिवस, एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून दाखवतो। एक दिवसात शक्य आहे ते। गर्व से कहो हम, गर्व से कहो हम। तुमच्याकडनं जर ही शांतता आणि सुव्यवस्था सांभाळली जाणार नसेल तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेनगन द्यावीच लागेल। जिथून मिळेल तिथून मी घेईन, पण मात्र त्या शत्रूशी मुकाबला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। देश खतम झाला, हिंदुत्व आमचं उद्ध्वस्त झालं तर देशाला वाचवायला एक मायेचा पूत येणार नाही। तो फक्त तुमच्यातलाच मर्द निर्माण होऊ शकतो आणि तो मर्द निर्माण करण्याचं काम आम्ही हिंदुत्वाच्या रूपाने करीत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।